मित्रांनो, तुम्ही आजकाल पाहू शकता 2 टच स्क्रीन, 3 टच स्क्रीन, 4 टच स्क्रीन, 5 टच स्क्रीन, नुसता टच स्क्रीनचा जमाना आहे. पण 2020 मध्ये रिसर्च केलं होतं. त्याच्यामध्ये असं दिसलं गेलं, जर टच स्क्रीन नुसती गाडीमध्ये असेल तर 57% पर्यंत ड्रायव्हिंग करण्याचं लक्ष आहे ना मित्रांनो हटतं. आणि जवळजवळ ड्रायव्हर आहे ना 16 सेकंड पर्यंत आहे ना फक्त टच स्क्रीनवर बघत असतो. का? जे काही फंक्शन्स यूज करायचे त्याचा आहे ना प्रॉपरली आहे ना कंट्रोल्स मिळत नाही. ओके, त्यामुळे त्यांनी असं पण सांगितलं, जर 5 स्टार रेटिंग पाहिजे असेल तुमच्या गाडीला तर फिजिकल बटन हे तुमच्या गाडीमध्ये असलेच पाहिजेत. आणि ते लागू होतोय नियम या वर्षीपासून 2026 पासून. तुम्हाला एसी यूज करायचे, एसीचे सगळे कंट्रोल टच स्क्रीन मध्ये आहेत, तर तुमचं ध्यान आहे ना रस्त्यावर असण्यापेक्षा आहे ना तुमचं लक्ष आहे ना पूर्णपणे टच स्क्रीनवर असणार आहे. कारण तुम्ही कुठे हात लावताय हे कळत नाही. त्याच्यानंतर हॅझर्डचं बटन आहे ते सुद्धा टच स्क्रीनमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं आहे. काहींनी तर 1 रुपयाचं पण बटन टाकलेलं नाहीत मित्रांनो. व्हॉल्यूम वर करायला, व्हॉल्यूम कमी करायला किंवा तुमचे मिरर्स आहेत ना ते ऍडजस्ट करायला कसल्याही प्रकारचे फिजिकल बटन्स दिलेले नाही आहेत मित्रांनो. की फिजिकल बटन असलं पाहिजे रिक्वायर्ड गोष्टींसाठी, जसं व्हॉल्यूम अप करायचे किंवा तुमचं टेम्परेचर कंट्रोल करायचे किंवा तुम्हाला ऑटोमॅटिक एसी यूज करायचे, असे जे बटन्स आहेत किंवा मिरर्स ऍडजस्ट करायचे किंवा सनरूफ तुम्हाला ओपन करायचे. ओके, तर यासाठी तुम्हाला फिजिकल बटन हे दिलंच पाहिजे मित्रांनो, असं माझं म्हणणं आहे. जेणेकरून तुमची सेफ्टी आहे ना अपमोस्ट इम्पॉर्टन्समध्ये राहणार आहे. तर फिजिकल बटन पुन्हा आणलं पाहिजे असं युरो एनकॅपनं सांगितलेलं आहे आणि मॅन्डेटरी केलं. जर्मन कार कंपनीज आणि कोरियन कंपनीज त्यांनी आहे ना फिजिकल बटन पुन्हा द्यायला चालू केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, फिजिकल बटन बेटर आहे का टच स्क्रीन मधील कंट्रोल्स? तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.